नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। आज आपण जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत। तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात। तर आपल्याला घ्यायचं आहे फोरेट 10% वाला ग्रॅन्युअल म्हणजे थायनेट 10G आणि हे आपल्याला दोऱ्याच्या चारी बाजूने टाकायचे आहे, म्हणजे याच्या वासाने जंगली प्राणी येणार नाही व आपल्या पिकाचे संरक्षण होईल। याचा उपयोग कसा करायचा, तर हे एका कॉटनच्या कपड्यामध्ये थोडे थोडे बांधून किंवा दोऱ्याने एका लाईनने सोडून आपण वापरू शकतो। याच्या दुर्गंधीमुळे कोणताही प्राणी आपल्या शेतात प्रवेश करणार नाही। किंवा जर आपल्याला थिमिटपासून त्रास होत असेल तर सुझेरियन नावाची डब्बी म्हणजे लिक्विड आपण वापरू शकतो। हे 5 मिली प्रतिबंब फवारायचे। याने सर्व पीक कडू होते आणि पीक कडू झाले तर कोणताही प्राणी आपल्या पिकाला तोंड लावणार नाही। हे एवढे कडू असते की आपल्या जर हाताला लागले तर 3 दिवस याचा कडवटपणा जात नाही। सुझेरियन फवारताना पूर्ण अंगभर कपडे, हाताला रबरी मोचे आणि तोंडाला फिट्ट शेला बांधा। जसं की हरण, काळवीट हे आपल्या पिकाला खूप त्रासदायक असतात। हे आपले पीक खाऊन फस्त करतात। जसं की रोही म्हणजे नीलगाय हे पीक खातात कमी आणि पिकाचे नुकसान जास्त करतात। आणि मेन प्राणी म्हणजे रानडुक्कर, हे जमिनीतील पीक उकरून खातात। या दोनपैकी कोणत्याही एका औषधामुळे आपल्या पिकाचे जंगली प्राण्यापासून संरक्षण होते। शेतकरी मित्रांनो, आणखी काही मदत लागल्यास कास्तकार कृषी सेवा केंद्र, कारंजा रोड, शेलू बाजार, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।